नमस्कार सर्वांना. इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यातर्फे आता भांडे वाटप, इसेन्शियल किट, सेफ्टी किट वाटप पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. बांधकाम कामगाराची आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की फेब्रुवारीच्या 27 तारखेपर्यंत अपॉइंटमेंट घेता येत होती. म्हणजे ज्यांची पावती ऍक्टिव्हेट आहे, म्हणजे ज्यांचं बांधकाम कामगारामध्ये रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि ज्यांना भांडे भेटलेले नाही, पेटी भेटलेली नाही आणि बॅग भेटलेली नाही, अशा बांधकाम कामगारांना ज्यांना 27 फेब्रुवारी पर्यंत अपॉइंटमेंट घेता येईल नाही, तर अशा बांधकाम कामगारांसाठी आता मार्च महिन्यामध्ये पुन्हा एकदा अपॉइंटमेंट घेणं सुरू होणार आहे. तर ज्या बांधकाम कामगारांना रजिस्ट्रेशन आहे, म्हणजेच नोंदणी झालेली आहे, ज्यांना काही कारणास्तव अपॉइंटमेंट घेता आले नाही, 27 तारखेपर्यंत नंतर मागून जर तुम्ही अप्लाय करायला गेला तर तुमची अपॉइंटमेंट फुल झालेली होती, म्हणजे तुमच्या जिल्ह्याचा जो लक्षांक होता तो संपुष्टात आलेला होता. तर आता मार्च मध्ये पुन्हा एकदा अपॉइंटमेंटची वेबसाईट सुरू होणार आहे. तुम्ही अप्लाय करू शकता. बांधकाम कामगारामध्ये ज्यांची नोंदणी झालेली आहे आणि ज्यांचं कार्ड ऍक्टिव्ह आहे, असेच लोक बांधकाम कामगारातील भांडे संच, पेटी संच आणि पेटी बॅग तुम्हाला भेटू शकते. जर तुमचा रिन्युअल संपलेला असेल तर तुम्हाला सुरुवातीला रिन्युअल करावं लागेल आणि तरच तुम्हाला या भांडे संच, पेटी संच आणि बॅग भेटू शकतात. जर तुमचा रिन्युअल संपलेला असेल तर तुम्हाला या वस्तू भेटणार नाही. तशी तुम्हाला अपॉइंटमेंट घेता नाही. ज्यांचं कार्ड ऍक्टिव्ह आहे तर त्यांनाच हे बांधकाम कामगाराचे या सगळ्या योजनेचा लाभ घेता येतो. त्याच्यामुळे तुमचं जर कार्ड रिन्युअल झालेलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या तालुक्यात तुमचं कार्ड, बांधकाम कामगाराचा 90 दिवसाचं सर्टिफिकेट जोडून तुम्हाला तुमचं कार्ड रिन्युअल करायचं आहे. बऱ्याच ठिकाणी अपॉइंटमेंट घेणं म्हणजे बांधकाम कामगाराचं रिन्युअल करणं, नवीन नोंदणी करणं यांच्या तारखा फुल झालेल्या आहेत. तर सध्या नवीन नोंदणी किंवा रिन्युअल करणं बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये, बऱ्याचशा तालुक्यामध्ये फुल झालेले आहेत. बरेच कामगार आता त्याच्यामध्ये वाढलेले आहेत. त्यामुळं त्यांची अपॉइंटमेंट घेणं सध्या बंद आहेत. पण जशी अपॉइंटमेंट सुरू होईल तसं आपण तुमच्यापर्यंत माहिती देऊ. तुम्ही आतापर्यंत बांधकाम कामगारामध्ये कोणकोणत्या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्याची कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आम्हाला तुमच्यासाठी नवीन योजना बांधकाम कामगारात काय आहे त्या तुमच्यापर्यंत घेऊन येता येईल. आता बघा, बांधकाम कामगारमध्ये तुम्हाला भांडे संच भेटलेला असेल तर घरात आता जर तुमच्या 4 जणांची किंवा 2 जणांची नोंदणी झाली असेल तर तुम्हाला एकाला भांडे संच भेटलेला असेल तर तो भांडे संच आता बाकीच्यांना भेटणार नाही. पण बॅग आणि पेटी असेल म्हणजे इसेन्शियल किट आणि सेफ्टी किट या दोन्ही प्रत्येकाला भेटू शकतात. जर तुमच्या घरात 2 नोंदणी झाल्या असेल तर 2, 3 नोंदणी झाल्या असेल 3, 4 नोंदणी झालेल्या असेल तर 4हींना बॅग म्हणजे इसेन्शियल किट, सेफ्टी किट आणि इसेन्शियल किट या दोनही वस्तू तुम्हाला भेटणार आहेत. पण घरातील जर तुमच्या बऱ्याचशा नोंदणी असेल तर एकालाच ती बांधकाम कामगारामधील भांडे संच भेटतो. अशा पद्धतीनं बांधकाम कामगारामध्ये तुम्हाला भांडे संच, पेटी संच, बॅग तीनही व एकाच टायमाला अपॉइंटमेंट घेता येणार आहे. तीनहींची अपॉइंटमेंट सध्या सुरू होणार आहे मार्च महिन्यामध्ये. आता मार्च महिना सुरू झालेला आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला अपॉइंटमेंट सुरू होणार आहे मार्च महिन्यामध्ये. तुमच्या कोणते बांधकाम कामगारामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये नोंदणी असेल तरी सांगा, आपण तुमची अपॉइंटमेंट घेऊन देऊ. तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये राहत असाल तरी तुमच्या जवळच्या तालुक्यामध्ये तुम्हाला भांडे संच, पेटी संच, इसेन्शियल किट, सेफ्टी किट आणि बांधकाम कामगारांचे भांडे संच या तिन्हीची अपॉइंटमेंट घेतल्या जाणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या बांधकाम कामगाराची नोंदणी जर करायची असेल, तुम्हाला जर रिन्यू करायचं असेल किंवा बांधकाम कामगारामध्ये भांडे संच तुम्हाला त्यांची अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुमचा जिल्हा, आपण नक्की तुमची अपॉइंटमेंट घेऊन देऊ. तर बांधकाम कामगारामध्ये तुम्हाला कुठल्याही जर समस्या, कुठलीही जर अडचण असेल, कुठल्याही जर माहिती लागत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा. आपण पुढचा व्हिडिओ नक्की त्यावर बनवू. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, नवनवीन योजनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील. धन्यवाद.